सह्याद्रीच्या दाट हिरव्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्याने नटलेलं माणगाव मधील सुंदर गाव चन्नाट. कधी काली शांत ओळखीपासून दूर असलेलं हे गाव आज एका नैसर्गिक सौंदर्यामुळे सगळ्यांच्या हृदयात बसलंय. ते नैसर्गिक सौंदर्य म्हणजे स्वर्ग समान असलेला चन्नाट धबधबा, ज्याला सप्तकुंड वॉटरफॉल देखील म्हणतात. हा धबधबा जितका सुंदर आहे तितकाच पावसाळ्यात त्याचं रौद्ररूप धोकादायक ठरू शकतं. तेव्हा इथं येणे टाळा, नाहीतर जीवघेणा ठरू शकतो. मुंबईवरून रायगडमध्ये फिरायला गेलेल्या चौघांपैकी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. जगभरात प्रसिद्ध असलेला कुंभे धबधबा तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल. त्याचाच प्रवाह पुढे जाऊन 7 कुंडात कोसळत तयार झालाय हा सप्तकुंड वॉटरफॉल. तुम्ही एकाच दिवसात कुंभे धबधबा आणि चन्नाट धबधबा हे दोन्ही अनुभवू शकता. चला तर मग सुंदर अशा चन्नाट धबधब्याच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, मी साई लिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी यात्रीगण. आणि आता मी उभा आहे तो पाचाड रोड आहे, निजामपूर मार्गे रायगडकडे जाणारा मार्ग. तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील हा रूट बघितला असेल. आता माझ्या मागे तुम्ही बघितला तर माझं गाव आहे, पुढे धामणी, आणि त्याच्या आधी डाव्या बाजूला एक फाटक फुटतं इकडे चन्नाट गावाकडे जायला. तिकडे या चन्नाट वॉटरफॉल आहे. आपण आता मी तुम्हाला रस्ता दाखवतो. आपण चला. माणगाव पासून हे अंतर जवळपास 17 किलोमीटर आहे. आमच्या गावाच्या पूर्वेला सह्याद्रीच्या कुशीत चन्नाट गाव वसलंय. तर मित्रांनो, चन्नाटच्या कालभैरवाच्या मंदिराजवळ आपण पोहोचलोय. गावाच्या बाहेर असलेलं कालभैरीचं मंदिर इकडे माझ्या मागे बघू शकता, आणि पाठीमागे नदी आहे. ही चन्नाट धबधबा वर तयार होतो, याच नदीचा पात्रा येतो. आणि इकडे बघू शकता हा कुंभे धबधबा, इकडे कुंभे टनल जो आहे ते तिकडे वरती आहे. आणि आता कालभैरीचं मंदिर आपण चन्नाट गावातलं बघतोय. गावात जाण्याआधी नदीच्या काठावर असलेलं हे चन्नाट गावचं कालभैरीचं मंदिर. मंदिर स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे. दर्शन घेऊन गावात जायला निघालो. तर मित्रांनो, आता मी चन्नाट गावामध्ये पोहोचलोय. आणि गावात एंट्री केल्याच सुरुवातीला मागे इकडे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. आणि या मंदिराच्या मागच्याच बाजूने इकडनं धबधब्याकडे जायचं. इकडे बघू शकता गाडीचे पार्किंग लावले, काय जण गेले सुद्धा असतील पुढे. आणि इकडनं मागणंच या धबधब्याकडे जायचंय. आपण पहिलं बघूया श्री विठ्ठल रखुमाईचं मंदिर गावाचं. चला, आणि नंतरला मग धबधब्याकडे जाऊया. गावातल्या वाटा, घरासमोरची अंगणं, काम करणारी माणसं हे शांत आणि सुंदर देखील आहे. तर बघू शकता मित्रांनो, माझ्या मागे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आलं होतं, त्यामुळे आज जाता नाही आलं. आता मंदिराच्या मागच्या बाजूने धबधब्याकडे जायचंय. मी तुम्हाला दाखवतो पुढे.
मंदिराच्या मागच्या बाजूने मित्रांनो सरळ वाट येते आणि नंतर ती वाट जिथं संपते तिथं अशी शेतं येतात. माझ्या मागे बघू शकता इकडे शेतं आहेत, बाकी इकडे डोंगर आहे, इकडे जोर, वैली गाव आणि तिकडे कुंभे अशी ही गावे आहेत. आता ह्या शेताडीतून इकडचा पुढे रस्त्याला जातो. हे बघा पोरं चाललेत पुढे. चला, सॅटरडे संडे असल्यामुळे पब्लिक आलेला आहे. हिवाळ्याचे दिवस असताना देखील पब्लिक आले. बघू इकडे इकडे शेतात पण गाड्या आलेत आणि तिकडे मंदिराच्या मागे सुद्धा पार्किंग केलेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी पब्लिक वर गेला असेल. पण सुद्धा जाऊया, चला. बघा मित्रांनो, हे जे बघतायत ते चन्नाड गाव. इकडनं आपण आलो असं या घराच्या मागून आणि तिकडे मंदिर होतं आणि इकडे शेती आहे चन्नाड गावची आणि इकडे तुम्ही डोंगर रांग बघताय तर इकडे जोरगाव आहे. इकडे एक वैली म्हणून एक धनगरची वाडी आहे, इकडे सुद्धा गाव आहेत पण बऱ्यापैकी घरं बंद आहेत इकडे. नंतरला इकडे 2 धनवीची हे शिखरे आणि तिकडे आज आहे तिकडे इकडे कुंभे वॉटरफॉल आहे, इकडे कुंभेचा टनल आहे तो आणि वर कुंभे गाव वगैरे. अशी ही सह्याद्रीची पर्वतरांग आहे आपल्या आणि या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे इकडं चन्नाड गाव. धबधब्याकडे जाणारी वाट दाट जंगलातून जाते, त्यामुळे आपल्याला सुंदर निसर्ग, पक्ष्यांचा किलबिलाट आणि भयान शांतता अनुभवता येते. आता मित्रांनो गाव सोडले आपण आणि आता गावाच्या बाहेरून रानातली वाट सुरू झाली आहे. दोन्ही बाजूला जंगल आहे आणि मस्त पायवाट आहे, सावली आहे, ऊन आहे, सुंदर वातावरण झालंय, एक नंबर. जवळपास 4-5 मिनिटं चाललोय आणि ॲक्च्युली या चन्नाड धबधब्याचा मला पावसाळी व्हिडिओ बनवायचा होता, परंतु काही कारणास्तव येता नाही आलं आणि बाहेरून पर्यटक यायचे आणि मग एक अपघात देखील झाला. तुम्ही न्यूज देखील पाहिल्या असतील त्याच्या. तर त्यामुळं ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने धबधबा बंद ठेवलेला जाण्यासाठी, त्यासाठी पावसाळी काही यायला भेटलं नाही. मग आता हिवाळी देखील काही पर्यटक येतात आणि हिवाळ्यात देखील त्याचं सौंदर्य खूप सुंदर दिसतं, म्हणून आता हिवाळ्यात त्याचा व्हिडिओ शूट करायला आलोय. खूप उत्सुक आहे मी देखील. परंतु सांगायचं एवढंच आहे की तुम्ही जेव्हा येता या ठिकाणी पर्यटन स्थळी, तेव्हा स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला काही पाण्याचा अंदाज नसेल तर उगाच एका रीलसाठी किंवा व्हिडिओसाठी पुढे जाणं कित्येक धोक्याचं आहे, हे तुम्हाला देखील माहिती आहे. त्यासाठी काळजी घेऊन करा हे सर्व. बस एवढंच, आणि स्वच्छता राखा या ठिकाणांची. चला पुढे जाऊया. खरं तर मित्रांनो, या धबधब्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप उत्सुक होतो आणि आजच नेमका माझा घसा देखील बसलाय, त्यामुळे आवाज क्लिअर येत नसेल. बघूया, पण मला जमेल तसं मी माझे 100% व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करील. तुम्हाला कसं वाटेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गावापासून धबधब्याकडे जाणारा मार्ग काय एवढा दमछाक करणारा नाही,
पायवाट आहे मस्त रानातून जाणारी. किती टाइम जाते आता काय माहिती. 5-6 मिनिटं झाली चालतोय आम्ही. जंगलातली वाट आता संपून ती नदीच्या प्रवाहाला जाऊन मिळाली. इथून पुढे आपल्याला नदीतून चालायचंय. फायनली मित्रांनो अर्धा 1 तास चालल्यानंतर आपण आता नदीच्या इकडे पोहोचलो. इकडे ही वाट, जी वाटेने आलो ती वाट इथे आता नदीला इकडे झुलते. त्या नदीने आपल्याला वर इकडे जायचं आता, वरच्या साईडला धबधब्याकडे. मित्रांनो हे जे बघताय तुम्ही चन्नाट नदीचं पात्र आहे, चन्नाटच्या नदीचं. आणि इकडे वर तो धबधबा असा वरून असा पडत पडत. आता आपण इकडे वर जाणार आहोत. पुढे गेलेत आपले माणसं पोरस. चला. पावसाळी इकडे भरपूर पाणी वाहत असणार. आता हिवाळ्याचा दिवस आहे त्यामुळे पाणी आटले. इकडे बघू शकता पाणी, त्यामुळे आरामात इकडनं जाऊ शकतो. पावसाळ्यात नदीला जास्त पाणी असल्यावर धबधब्याकडे जाण्याचं धाडस करू नका. धबधब्याकडे जाण्यासाठी मोठमोठे दगड चढून पुढे जावं लागतं आणि पाणी कमी असल्यामुळे आपण ते सहज पार करू शकतो. फायनली मित्रांनो आपण पोचलोय. माझ्या मागे इकडे बघू शकता आवाज येतोय. इकडे टेंट सुद्धा लावलाय. काय मंडळी आले त्याने. चन्नाट वॉटरफॉल. गावातून अर्ध्या तासात आपण या सुंदर ठिकाणी येऊन पोचतो, ज्याचं नाव आहे चन्नाट वॉटरफॉल. सह्याद्रीच्या कातलातून 7 कुंडातून कोसळणारा हा पाण्याचा महाकाय प्रवाह तुम्हाला असंख्य आठवणी आणि अनुभव देऊन जाईल. चन्नाट धबधबा सुंदर, शांत आणि मन प्रसन्न करून टाकतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माणगावमधील अशी बराच ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.